माननीय समिती प्रमुख विधानसभा विशेष अधिकार समिती यांचा प्रस्ताव. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने असा प्रस्ताव मांडू इच्छितो की नंबर 1 श्री जयकुमार गोरे माननीय ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी श्री रोहित पवार विधानसभा सदस्य यांच्या विरुद्ध दिनांक 5 मार्च रोजी उपस्थित केलेल्या विशेष अधिकार भंग व अवमानाचं प्रकरण. नंबर 2 श्री जयकुमार गोरे माननीय ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी लयभारी यूट्यूब वाहिनीचे संपादक संचालक श्री तात्यासाहेब तुषार अंबाजी खरात यांचे विरुद्ध दिनांक 5 मार्च 2025 रोजी उपस्थित केलेल्या विशेष अधिकार भंग व अवमानाचं प्रकरण. नंबर 3 श्री सुरेश धस विधानसभा सदस्य यांनी डॉक्टर मंगेश गोंदवले व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ यांचे विरुद्ध दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी उपस्थित केलेल्या विशेष अधिकार भंग व अवमानाचं प्रकरण. विषय क्रमांक 4 श्री नारायण पाटील विधानसभा सदस्य यांनी श्रीमती शिल्पा ठोकळे तहसीलदार करमाळा यांचे विरुद्ध दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी उपस्थित केलेल्या विशेष अधिकार भंग व अवमानाचे प्रकरण. नंबर 5 डॉक्टर ज्योती गायकवाड विधानसभा सदस्य यांनी श्री विनायक सातपुते सहाय्यक आयुक्त जिनॉत बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई यांचे विरुद्ध दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी उपस्थित केलेल्या विशेष अधिकार भंग व अवमानाचं प्रकरण. विषय क्रमांक 6 श्री संजय मेश्राम विधानसभा सदस्य यांनी श्री राजेश कुमार जयस्वाल व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड महारेल यांचे विरुद्ध दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी उपस्थित केलेले विशेष अधिकार भंग व अवमानाचे प्रकरण. विषय क्रमांक 7 श्री अर्जुन खोतकर विधानसभा सदस्य यांनी आयुक्त जालना महानगरपालिका यांच्या विरुद्ध दिनांक 24 मार्च 2026 रोजी उपस्थित केलेले विशेष अधिकार भंग व अवमानाचे प्रकरण. या 7 प्रकरणावरील विशेष अधिकार समितीचे अहवाल सादर करण्याकरिता महाराष्ट्र विधानसभा नियम 183 खंड 1 च्या परंतु कारणे पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदतवाढ करून देण्यात यावी. प्रस्ताव असा आहे की या 7 प्रकरणांवरील विशेष अधिकार समितीचे अहवाल सादर करण्याकरिता महाराष्ट्र विधानसभा नियम 183(1) च्या परंतु कन्वयाय पुढील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदत वाढवून देण्यात यावी. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला.